नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असेल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर असं साड्यांचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ह्या साड्या असणार आहेत पार्टी वेअर. येस. तर कोणत्याही पार्टीसाठी, मग बर्थडे पार्टी असू दे, आता दिवाळी येईल तर दिवाळी पार्टीसाठी किंवा कोणाच्याही घरी कोणत्याही फंक्शनसाठी तुम्हाला ह्या मस्त अशा छान हेवी अशा सिक्वेन वर्कच्या एम्ब्रॉयडरीच्या साड्या हव्या असतात, तर त्याच्यासाठी डेफिनेटली मस्त असं पार्टीवेअर कलेक्शन मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. ह्या मी घेतलेल्या आहेत मिशोवरून. तर स्वस्तात सुंदर अशा साड्या असणार आहेत आजच्या व्हिडिओमधल्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्या लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या असतील, तर तुम्ही प्लीज ते चेक करा. त्याच्यावरती जाऊन वरती क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट त्या साडीवरती जाता आणि त्याची किंमत पण तुम्हाला कळते आणि तुम्ही हवं तर ते तुमच्यासाठी नक्कीच ऑर्डर करू शकता. जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया त्या सुंदर अशा साड्या. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा, हाईप करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हाईप दिलेलं असेल, प्लीज हाईप करा आणि ते जे पॉईंट्स असतील ते व्हिडिओला मिळतील आणि जितके तुम्ही पॉईंट्स द्याल तितका व्हिडिओ माझा वरती येईल. तर सगळ्यात पहिली मी तुमच्याबरोबर शेअर करते ती ही सुंदर अशी एकदम मरून रंगाची साडी आहे आणि मेन म्हणजे कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे तो. आणि ही साडी ना मिशोवरती तुम्हाला बऱ्याच रंगामध्ये अवेलेबल दिसेल आणि खूप म्हणजे खूप ह्याचे सेलर्स सुद्धा बरेच सेलर्स आहेत जे मिशोवरती ही साडी विकतायत ॲक्च्युली. तर तुम्हाला खूप कमी रेंजमध्ये ही साडी खरं तर मिळते आणि अमेझिंग दिसते ही साडी. सो इथे तुम्ही बघू शकता हा आहे साडीचा पदराचा पोर्शन आणि ही जी बॉर्डर आहे ती त्याला तुम्ही बघू शकता किती मस्त हे पूर्ण एम्बेलिशमेंट आहे. काही असं म्हणजे नॉर्मली असं स्टिक केलेलं वगैरे असतं तसं नाही, ही एम्बेलिशमेंट केलेली असते आणि कड्डाना बोलतात ना, तर त्याचं पूर्ण ह्याच्यावरती काम आहे आणि मध्ये मध्ये पूर्ण हे सगळे एम्बेलिशमेंट केलेले आहे. सिल्वर असे दिसत आहेत तुम्हाला. तर अशा प्रकारे कट बॉर्डर आहे ह्याच्यावरती आणि पूर्ण तुम्हाला हे सगळं असं एम्बेलिशमेंट मिळणार आहे, स्टोन वर्क मिळणार आहे आणि अशा प्रकारे ही साडी असणार आहे. लुक ॲट द कलर आणि जी शाईन आहे साडीला, छान मस्त सॉफ्ट असं फॅब्रिक आहे ह्या साडीचं. मध्ये जिमीचू साड्या किती जास्त ट्रेंडमध्ये आपण बघत होतो आणि जिमीचूच्या साड्या पण दिसायला खूप छान दिसायच्या, पण त्याचा थोडासा प्रॉब्लेम असा होता की त्याचं जे फॅब्रिक होतं ते थोडंसं प्लीट करण्यासाठी किंवा ड्रेपिंगसाठी थोडंसं डिफिकल्ट जायचं. ह्या ज्या फॅब्रिकच्या जॉर्जेट किंवा शिफॉनमध्ये ज्या साड्या असतात तर ह्याला शाईन पण आहे, सेम तशीच आहे जशी जिमीचूच्या फॅब्रिकला असते. आणि ह्या मेन म्हणजे तुम्ही एकदम लाईट वेट असतात त्यामुळे तुम्ही इझिली त्या कॅरी करू शकता, ड्रेप करू शकतात. सो हा एक प्लस पॉईंट होतो ह्या फॅब्रिकचा आणि अमेझिंग साडी दिसते ही एकदम. सो अशा प्रकारे पदराला पूर्ण हे तुम्हाला असं मिळणार आहे ही बॉर्डर आणि त्याच्यानंतर मग पुढे साडीच्या लोअर पोर्शनला कारण ही एम्बेलिशमेंट जी आहे ती कंटिन्यू होत जाणार. खरंच साडीचं फॅब्रिक अप्रतिम आहे, एकदम मस्त दिलेलं आहे. आणि पुढे साडीची ही लेंथ तुम्ही बघू शकताय कशी आहे ती. लास्टला फक्त हा एवढासाच पोर्शन प्लेन आहे बस, बाकी पूर्ण साडीवरती तुम्हाला खाली डिझाईन मिळते. आता बऱ्याच साड्यामध्ये असं होतं की प्लेन पोर्शन खूप जास्त असतो, बट ह्याच्यात तसं नाही आहे. आणि मग हा तुमचा त्यांनी ब्लाऊज पीस दिलेला आहे, हा इथे जो फॅब्रिक अटॅच आहे तो. सो ह्याला इथे ही बॉर्डर दिलेली आहे आणि बाकी असा हा प्लेन आहे. सो अशा प्रकारे ही साडी आहे आणि मेन म्हणजे ह्याचा रंग, ह्याचं फॅब्रिक आणि ह्याचा लुक ओव्हरऑल सगळ्या ह्याच्यामध्ये ही साडी एकदम 10 on 10 आहे. तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता आणि मस्त रेंजमध्ये मिळते तुम्हाला. सो डोंट मिस. त्यापुढे मी जी साडी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता, अमेझिंग कलर आहे आणि कलर मी थोडे वेगळे वेगळे घेतलेले आहेत आणि ही साडी तुम्हाला अशा प्रकारे मिळते. अशा प्रकारच्या साड्यांना ॲक्च्युली सेलिब्रिटी खूप जास्त स्टाईल करतात आणि मेन म्हणजे टिश्यू फॅब्रिकमध्ये ह्या अशा प्रकारच्या साड्या बघायला मिळतात. अगेन तोच प्रॉब्लेम होतो, टिश्यूच्या साड्या पण दिसायला खूप सुंदर दिसतात पण त्या थोड्याशा ड्रेपिंगला थोड्याशा डिफिकल्ट जातात. आता ज्या एकदम प्रोफेशनली साड्या छान मस्त नेसतात त्यांना काही इश्यू होत नाही, पण ज्यांना साडी नेसता येत नाही किंवा बऱ्यापैकी नेसता येते त्यांना मात्र प्रॉब्लेम होतो. बट ही साडी तुम्हाला मिळते शिफॉन फॅब्रिकमध्ये. सेम टिश्यूची जी शाईन असते टिश्यू फॅब्रिकची तीच तुम्हाला इकडे मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे मी तुम्हाला इकडे सांगते, हा पदराचा पोर्शन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी तुम्हाला बोलत होती ते हे की ह्या साडीला ही जी पूर्ण तुम्हाला लेस दिलेली आहे ही पूर्ण स्टिच आहे आणि जी किरण लेस असते, जी ट्रेंडिंगमध्ये असते किरण लेस, तर अशा प्रकारची ही लेस तुम्हाला इकडे मिळते. आता तुम्ही बोलाल की ह्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे असं वेगळं काय आहे. हे वेगळं काय आहे तर बघा, अशा प्रकारच्या साड्या ना
मिशोवरती खूप तुम्हाला बघायला मिळतील. मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये मी गोल्डन शेडमध्ये एक साडी घेतली होती आणि मी त्याचा एक रिव्ह्यू केला होता. ती साडी त्याच्यामध्ये जी बॉर्डर लावलेली होती ती पूर्णपणे स्टिक केलेली होती. त्या साडीला खूप बेकार स्मेल येत होता आणि अजिबातच मला त्याचं फिनिशिंग वगैरे आवडलं नव्हतं. बट त्या ज्या बॉर्डर असतात त्या स्टिक केलेल्या असतात, त्यामुळे ते फिनिशिंग वगैरे अजिबात ती साडी एकदम चीप वाटते. बट अशा प्रकारच्या ज्या स्टिच केलेल्या असतात, अशा प्रकारच्या बॉर्डर असतात ना, तर ह्या साड्या दिसायलाही सुंदर दिसतात, प्लस त्या जास्त टिकतात सुद्धा. तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूर्ण किरण लेस जी आहे ती तुम्हाला मिळती आहे पदराच्या बॉर्डरला तिन्ही साईडला. आणि तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला दाखवते की तुम्ही बघू शकता, जर तुम्ही साडी ही अशा प्रकारे नेसलीत ना तर किती सुंदर दिसेल. आणि लुक ॲट द शाईन, लुक ॲट द फॅब्रिक. शिफॉन फॅब्रिक आहे, बट त्याला ती जी काही शाईन आहे ना ती अमेझिंग आहे. सो कोणत्याही फंक्शनसाठी, कोणत्याही येणाऱ्या फेस्टिव्ह सीझनसाठी किंवा पार्टी, ही साडी अशी आहे ना की ट्रॅडिशनलसाठी पण तुम्ही डेफिनेटली वेअर करू शकता, प्लस तुम्ही पार्टी वेअरसाठी सुद्धा डेफिनेटली वेअर करू शकता. सो 2 in 1 अशी ही साडी असणार आहे. मस्त आहे एकदम. कलर तुम्हाला तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पुढे ही साडी अशी मिळणार आहे. बॉटमला तुम्हाला सेम तशीच जी लेस आहे ती कंटिन्यू होत जाणार. अशा प्रकारे ह्याची पूर्ण तुम्हाला ही लेंथ मिळते. तर ह्या साडीचं सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे त्याचं ब्लाऊज पीस. आता ब्लाऊज पीस पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिलं आहे त्यांनी. म्हणजे असं नाही आहे की सेम तसं साडीमधलं जसं असतं तसंच ब्लाऊज पीस त्यांनी दिलेलं आहे, तर नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला छान मस्त एम्ब्रॉयडर्ड असं हे ब्लाऊज पीस त्यांनी इकडे दिलेलं आहे. सेम त्याच कलरमध्ये आहे. इथे अशी ही किरण लेस जी आहे बॉर्डरला ती आहे. आणि मध्ये तुम्ही बघाल तर मध्ये तुम्ही बघू शकता इतकी सुंदर ही मस्त एम्ब्रॉयडरी दिलेली आहे. आणि ऑल ओव्हर द फॅब्रिक ही तुम्हाला पूर्ण एम्ब्रॉयडरी मिळते. सो डेफिनेटली ह्याचं छान मस्त डिझायनर असं ब्लाऊज तुम्ही रेडी करू शकता. सो तुम्ही ह्याचं ब्लाऊज रेडी केल्याच्या नंतर जेव्हा ती साडी वेअर कराल तेव्हा अमेझिंग दिसाल तुम्ही एकदम. सो मी ही साडी तुम्हाला हायली रेकमेंड करते. सो नेक्स्ट तुम्ही बघू शकता काय कलर कॉम्बिनेशन आहे साडीचं. आणि पडलात की नाही तुम्ही प्रेमात एकदम साडीच्या ह्या. आणि मला हे कलर कॉम्बिनेशन इतकं आवडलं आहे ना, म्हणजे तो लाईट ग्रीन आणि पर्पलचं जे काय कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर सध्या ह्या कलर कॉम्बिनेशनच्या ना मी प्रेमातच पडले. म्हणजे कोणत्याही साडीच्या फॅब्रिकमध्ये, म्हणजे सिल्कमध्ये असू दे किंवा कोणतंही फॅब्रिक असलं ना साडीचं, तरी त्याच्यामध्ये जेव्हा हे कॉम्बिनेशन येतं लाईट ग्रीन आणि पर्पलचं, तर अमेझिंग दिसते ती साडी. ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स आहेत, तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता. सो इकडे तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे तुम्हाला बॉर्डर मिळते. म्हणजे हा पदर आहे आणि पदराला ही अशा प्रकारे त्यांनी बॉर्डर दिलेली आहे. सो अशा प्रकारे ह्याच्यावरती पूर्ण तुम्हाला सगळं हे एम्बेलिशमेंट दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ते कट बॉर्डर दिलेली आहे आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला हे अशा प्रकारचं एम्बेलिशमेंट मिळणार आहे आणि मस्त दिसते ही साडी. सो ही साडी अशी ओपन पल्लूमध्ये पण खूप छान दिसेल किंवा तुम्ही असा नॉर्मल आपण पदर प्लीट करून असा घेतो ना, तशी घेतली तरी पण सुंदरच दिसेल. तर खूप छान दिसते ही साडी. आणि मेन म्हणजे ह्याचा रंग, एम्ब्रॉयडरी वगैरे अशा प्रकारे ही पूर्ण तुम्हाला पदराला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे इथून पुढे तुम्हाला मग वरचा पोर्शन हा जो आपला निऱ्यांचा असतो तो प्लेन असणार आहे. आणि साडीच्या लोअर पोर्शनला मात्र ही अशीच पूर्ण जी एम्बेलिशमेंट आहे ती कंटिन्यू होत जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही साडी तुम्हाला मिळणार आहे. लेंथ पण छान आहे साडीची. इकडे हा शेवटी फक्त एवढाच पोर्शन आहे जो प्लेन मिळतोय तुम्हाला. आणि त्याच्या पुढे हा आहे तुमचा ब्लाऊज पीस. तर सेम त्याच फॅब्रिकमध्ये दिलेली आहे. म्हणजे जॉर्जेट फॅब्रिकमध्ये ही साडी आहे. आणि ह्याला तुम्ही आतमध्ये छान मस्त अस्तर वगैरे लावून, इनर लावून तुम्ही ह्याचं ब्लाऊज डेफिनेटली स्टिच करू शकता. तुम्ही बघू शकता दोन्ही स्लीव्ससाठी हे अशा प्रकारे डिझाईन दिलेली आहे. प्लस ही असणार आहे तुमची नेकची एम्ब्रॉयडरी. सो तुम्ही डेफिनेटली ही फ्रंटला देऊ शकता आणि जर तुम्हाला फ्रंटला आवडत नसेल तर बॅकला देऊ शकता. टोटली डिपेंड ऑन यू. सो अशा प्रकारे असणार आहे. खूप मस्त ब्लाऊज पीस पण दिलेला आहे त्यांनी, एकदम डिझायनर. जसे आपण ब्लाऊज शिवून घेतो तर ह्याच्यामध्ये काही झंझटच नाही आहे. तुम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये पॅटर्न दिलेली आहे, फक्त तुमच्या साईजप्रमाणे ते तुम्हाला शिवून घ्यायचं आहे.
तर ही साडी पण मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते, कारण इतक्या स्वस्तामध्ये ही साडी आलेली आहे आणि हे न्यू कलेक्शन आलेलं आहे मिशोवरती पार्टीवेअर साड्यांचं. सो डेफिनेटली ग्रॅब इट. नेक्स्ट तुम्ही बघू शकता ही असणार आहे साडी आणि थोडासा मेहंदी ग्रीन कलर असतो त्याच्यामध्ये ही साडी आहे. आणि ही साडी आजच्या हॉलमधली सगळ्यात एकदम घेतलेली स्वस्तातली साडी असणार आहे आणि तरी सुद्धा अमेझिंग क्वालिटी आहे ह्या साडीची. ह्या साडीवरती पण अगेन तुम्हाला तसंच एम्बेलिशमेंट मिळते. पूर्ण पदराला इथे हे छान मस्त टॅसल्स वगैरे दिलेले आहेत अशा प्रकारे आणि पदराच्या पूर्ण तिन्ही बाजूंना तुम्हाला ही अशी एम्बेलिशमेंट मिळते. इनफॅक्ट मध्ये सुद्धा पूर्ण एम्बेलिशमेंट आहे, एकदम तारे चमकल्यासारखे दिसतात ह्याच्यावरती की अशा प्रकारे पूर्ण अशी ही पदराची तुमची बॉर्डर असणार आहे. याच्या पुढे मग तुम्हाला पूर्ण हा सगळा प्लेन पोर्शन असणार आहे आणि लोअर पोर्शनला हे सगळं जे एम्बेलिशमेंट आहे ते साडीच्या शेवटपर्यंत कंटिन्यू होणार. तर अशा प्रकारे ही साडी असणार आहे तुमची आणि ह्या साडीची पण लेंथ वगैरे खूप छान आहे. जॉर्जेट फॅब्रिकमध्ये आहे ही साडी. हे साडीच्या शेवटी एकदम हा जो प्लेन पोर्शन आहे ना, हा ॲक्च्युली तुमचा ब्लाऊज पीस असणार आहे, कारण की इकडे ही अशा प्रकारे तुम्हाला त्यांनी स्लीव्ससाठी ही जी एम्ब्रॉयडरी आहे, एम्बेलिशमेंट आहे ती दिलेली आहे. ठीक आहे. सो ही साडी सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करते, कारण इतक्या स्वस्तातली ही साडी आहे, बट अमेझिंग क्वालिटी दिलेली आहे त्यांनी. कुठेही काहीही कंजूसी नाही आहे, काहीही निगेटिव्ह पॉईंट नाही आहे साडीमध्ये. म्हणजे फॅब्रिकसुद्धा छान आहे, शिवाय त्याची जी एम्बेलिशमेंट दिलेलं आहे, जे वर्क दिलेलं आहे ते पण मस्त आहे. आणि मी म्हणजे प्राईसच्या अकॉर्डिंग बोलाल तर वर्थ द प्राईस आहे. ओके, मी मिशोवरून अजून एक साडी मागवलेली होती, बट आय डोंट नो ती माझ्यापर्यंत पोचलीच नाही आणि म्हणजे ती पोचायच्या आतमध्येच शिपिंग झाल्याच्या नंतर ती आय थिंक ऑटोमॅटिक ती कॅन्सलच झाली. आय डोंट नो व्हाय. त्यामुळे मी त्याचं पिक्चर इथे अटॅच करून तुम्हाला दाखवते की ती कोणती साडी होती. ती पण एक न्यू कलेक्शनमध्ये आलेली आहे मिशोवरती. त्या साडीचा पण फोटो मी तुम्हाला दाखवला आहे आणि त्याची मी लिंक तुम्हाला देईन. जर तुम्हाला आवडत असेल तर डेफिनेटली तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा साडी तुमच्यासाठी ऑर्डर करून बघू शकता की ती साडी कशी आहे. ती मला तुम्हाला इकडे दाखवायला ती मिळाली नाही. तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या साड्या? खरंच खूप सुंदर आहेत आणि मेन म्हणजे वर्थ द प्राईस आहे. व्हॅल्यू द मनी बोलतो ना आपण, तशा प्रकारच्या ह्या साड्या आहेत आणि अशा पार्टीवेअर साड्या आपल्याला कधी ना कधी हव्याच असतात कोणत्या ना कोणत्या फंक्शनसाठी. सो डेफिनेटली ह्या साड्या तुम्ही नक्कीच तुमच्यासाठी घेऊ शकता. सो आजच्या साड्यामधली कोणती साडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कळवा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.